सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळाचं पावसाळी अधिवेशनच चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे यांनी या जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरांचे, मच्छीमारांचे, कलाकारांचे असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केल्याने अभ्यासपूर्वक हाऊसमध्ये ते लावून पण धरले. पहिला प्रामुख्याने तिने तो प्रश्न घेतला तो कृषीवरती. आंबा काजूचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानी संदर्भात त्यांनी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी हाऊसला त्या ठिकाणी ही भूमिका मांडली आणि मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी त्वरित त्या ठिकाणी 12 तासामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं मान्य पण केलं. ही नुकसान भरपाई प्रति हेक्टर 22,500 रुपये जाहीर केली. तरी इन्शुरन्सचे पैसे वेगळे येणार आहेत आणि पुरवणी यादीमध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलं की वेगळं पॅकेज पण सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगळं मी यानंतर जाहीर करीन. म्हणजे एकंदरीत 22,500 ही फिगर राहणार नाही, त्याच्या डबलपेक्षा जास्त फिगर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका बजावली. त्याबद्दल आम्हाला सुद्धा सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्याला ते भावना, सर्वांची भावना सन्माननीय आमदार साहेबांबद्दल ज्या पद्धतीत पोटतिडकीचे प्रश्न मांडतायत त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा आभार सर्वांनी व्यक्त आमच्याजवळ येऊन केलेले आहे. दुसरा प्रश्न त्यांनी मच्छीमारांचा डिझेल घेतला की पारंपरिक मच्छीमार असतील की नौका, यांना मच्छीमारांना वार्षिक कोटा ठरवून दिलेला होता. तो कोटा अन्य राज्यामध्ये तो किती संख्येने मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो किती कमी आहे आणि महाराष्ट्राचा डिझेलचा रेट आणि परताव्याचा रेट याच्यातला फरक त्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये मच्छीदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित केला आणि मांडला आणि त्याच्यावरती जो सकारात्मक मत्स्य व्यवसाय मंत्री आमचे पालकमंत्री निलेशजी राणे आहेत, की ते या जिल्ह्यातलेच आहेत. अतिशय चांगलं ते काम करतायत, मच्छीमारांसाठी काम करतायत, जिल्ह्यासाठी करतायत, महाराष्ट्रासाठी करतायत. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न या दोन्ही बंधूंनी मच्छीमारांना न्याय देण्यासाठी हातामध्ये घेतलेला आहे.